नाही, माझे आपल्या सगळ्यांना हे सांगणं आहे की दोन्ही ज्येष्ठ आमदार आहेत, दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पण त्यांनी काम केलं आणि नाराजी व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो व्यक्त केला त्यांनी. त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय काय आहे? मी त्यांच्या दृष्टीने खूप लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी माझी भूमिका जी आहे ती माझी भूमिका मी पार पाडतोय. त्यामुळं जो निर्णय होईल आम्ही बसलोय, चर्चा केलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी आमचं जे आहे ते समन्वयानं मार्ग निघतोय. काही ठिकाणचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करून मार्ग काढू. तुमचं एक वक्तव्य होतं की 2-3 आमदार आणि अध्यक्ष हेच निर्णय घेतील, युतीवर भाष्य करतील किंवा जागा वाटपावर भाष्य करतील. बिलकुल, मी आतापर्यंत जागा वाटपाव कधी भाष्य केलेलं नाही. आज पण मी आपल्याला सांगतो की सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हा अध्यक्षा चौघं मिळूनच ठरवतील. त्याच्यामध्ये कुठेही शंका कुशंका घ्यायचं कारण नाही. जयकुमार गोरेचा व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूरमध्ये नाही, त्यामुळे तेच ठरवतील. शहरामध्ये कुणासोबत युती करायची आहे, जरी प्रस्ताव निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्याकडे आला तरी सुद्धा स्थानिक आमदाराशी चर्चा करूनच त्याचा निर्णय होईल. शेजारच्या मतदारसंघामध्ये डोकवण्याचा प्रकार जास्त होतोय आणि त्याच्यामुळेच ही दुष्पूट वाढली असं बोललं जातं. नक्की थोडासा विषय तो आहे. एकमेकाच्या मतदारसंघामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते आहेत आणि त्या अनुषंगानं एकमेकाच्या मतदारसंघात मागणी आहे. मला वाटतं तेच मुख्य कारण आहे. ते काल मुंबईमध्ये जो बैठक झाली त्या बैठकीमध्ये ह्या नाराजी नाट्यानंतर काय चर्चा झाली, मुंबईमधला काय तोडगा निघाला, आज आपल्याकडे आमदार विजयकुमार देशमुख आले, त्यात चर्चा काय झाली? आमची मतदारसंघाच्या अनुषंगानं महापालिकेच्या उमेदवारांच्या नावासंदर्भात काही चर्चा आमची झाली, तर काय सार्वजनिक करायचा विषय नाही. आणि निवडणुकीच्या स्ट्रॅटेजी संदर्भात, युती संदर्भात, शहराच्या घडामोडी संदर्भात आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतनं आम्ही सगळे मिळून बसून निर्णय करू. हो, खरं तर जे ज्येष्ठ नेते आहेत, 5 टर्म आमदार आहेत, सुभाष बाबू सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री राहिलेले आहेत, त्या दोघांची नाराजी उघडपणे जाहीर होण्या इतपत नक्की का विसंवाद होतोय आणि त्यावरती आपण पालकमंत्री म्हणून कशा पद्धतीने तोडगा काढणार? मला आपल्याला एक सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष सोलापूर शहरा एवढा मजबूत मला वाटत नाही दुसऱ्या कुठं आहे. एवढी मजबूती पक्षामध्ये आहे. कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. प्रत्येक आमदारांच्या कार्यकर्त्यांची संख्या नगरसेवक व्हायला इच्छुक असणाऱ्या प्रचंड आहे. तेव्हा एवढ्या प्रचंड कार्यकर्ते जेव्हा आहेत एकमेकांसोबत आणि ताकद तेवढी प्रचंड आहे, या परिस्थितीत थोडीशी होणार आहे, तिकिटा संदर्भात चर्चा होणार, थोडी घासाघासी होईल, थोडी नाराजी होईल. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका, अगदी व्यवस्थित मार्ग निघेल आणि आम्ही सगळे बसून योग्य मार्ग काढू. मी तुम्हाला पहिल्या दिवशी आठवते की पहिल्या दिवशी सांगितलं की शहराची निवडणूक ही स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखाली होईल. इथले उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील, स्थानिक आमचा पक्ष ठरवेल आणि इथल्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी रणनीती युतीच्या संदर्भात आहे तेच निर्णय घेतील. या सगळ्यांचा समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझी आहे. ती जबाबदारी पार पाडू. व्यक्त करणं याच्यावर दुसऱ्या कोणावर करणार? माझ्यावर नाराजी व्यक्त होणार. जे काय चांगलं झालं ते आमदारांनी केलं, जे काय खराब झालं ते पालकमंत्र्यांनी केलं. बाहेरून आलेले लोक आहेत, त्यातल्या एकालाही तिकीट देणार नाहीत असं वरिष्ठांनी मला शब्द दिला असं त्यांनी म्हणलंय. असं होणार आहे का ज्यांना तुम्ही घेतलं? वरिष्ठांशी प्रश्न आणखी त्याला कसं की निष्ठावंत आणि कार्यकर्ता, मी तुम्हाला या विषयावर बोललो की 60% निष्ठावंत आहेत आणि 40% कार्यकर्ते आहेत की ते कार्यकर्ते अद्यापपर्यंत पक्षाशी जोडलेले आहेत. कसं तुम्ही समेट कसं घालता? मी आजही सांगतो, बहुतांश कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत, पक्षाशी एकनिष्ठ आहेत, पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत, त्यांनाच तिकीट मिळेल बहुतांश. आणि काही राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला गणित बसवायला लागतात. शेवटी राजकारण आणि युद्ध त्या परिस्थितीनुसार लढलं जातं. त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतील, पण बहुतांश तिकीट, बहुतांश उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते असतील, निष्ठावान कार्यकर्ते. 3 दिवस उरले. 3 दिवसामध्ये उद्याचा रविवार आणि पुढचे 2 दिवस आम्हाला 3 दिवस करावं एवढं काम शिल्लक राहिलेलं नाही. आता आमच्याकडं म्हणजे तेवढं कामच शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे बाकीची काम आम्ही त्या 3 दिवसात होणार आहे की नाही होणार आहे? कारण त्याच्यावर
शिंदे गट सुद्धा अस्वस्थ आहे, ते देखील चाचपडत आहे. महायुती म्हणून आपण लढतोय की कसं काय एकंदरीत? महायुती म्हणून मी पहिल्या दिवशीपासून सांगितलं, भारतीय जनता पक्षाची सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा आहे. आणि तेव्हा आमच्याकडे राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कधीही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, त्याचा विचार करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा. त्या संदर्भात आम्ही आता मी विजय मालकाशी चर्चा केली, काल सुभाष मालकांशी मनीष होते त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. तेव्हा त्यांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या आम्हाला देणं शक्य आहे किंवा नाही या संदर्भात आम्ही विचार करतो. त्यांची जी मागणी आहे त्याची आम्ही वरिष्ठांना कळवलेली आहे आणि जर त्या अनुषंगानं काही चर्चा सकारात्मक होण्याची परिस्थिती आली तर नक्की आम्ही तुम्हाला सांगू. पण आमची महायुती करण्याची इच्छा आहे. RPIचे काही लोक आहेत आठवले गटाचे, त्यांची काही मागणी आहे, परंतु त्यामध्ये काही गोष्टी आहेत की शेवटी आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, युती करू आम्ही, ठीक आहे, पण शेवटी ज्या सीटा देऊ त्या सीटा मागत असताना त्या ठिकाणचा आमचा मजबूत उमेदवार जर असेल आणि त्या ठिकाणी जर युतीतला आमचा घटक पक्ष सीट मागत असेल तर ते देणं शक्य आहे का? नाही. त्या अनुषंगानं फक्त युतीची जागेची चर्चा करून जमणार नाही. शेवटी सीट्स कुठल्या कोणाला द्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी आमचे त्यांचे उमेदवार कोण आहेत हेही बघायला लागेल आणि त्याच्यावर चर्चा होणार. पहिली यादी कधीपर्यंत? पहिली यादी नाही, एकच यादी येईल आणि सगळी यादी एकत्र येईल. 102 उमेदवारांची यादी फॉर्म्युला आहे महाविकास किती? 40-30 45 जागा काँग्रेस लढणार आहे, 30 जागा शिवसेना ठाकरे गट लढणार आहे, 20 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि 7 जागा माकप आणि मनसे सुद्धा त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे किती मोठं आव्हान असणार एक आव्हान. जर का नाही झाली मोठं तुमची तर आव्हान मात्र आहे. फटका बसणार. आव्हान आमच्या समोर नाही, आव्हान त्यांच्या समोर आहे. जे जागा वाटून घेतलेले आहेत तेवढे उमेदवार शोधण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे. ते आव्हान त्यांनी पेलल्यानंतर मग त्याच्यावर आपण चर्चा करू. ज्या त्या विधानसभाच्या मतदारसंघाचा अधिकार ज्या त्या विधानसभेच्या आमदाराला देणार आहे का, अशी चर्चा आहे की आता सगळं मिटलंय, ज्या त्या विधानसभेच्या आमदारांना त्या त्या मतदानाचा अधिकार किंवा त्यांनी शिफारस करतील ती नावं पक्ष जाहीर करेल. मला एक सांगू, मी एक तुम्हाला सांगतो, ही निवडणूक भारतीय जनता पक्ष लढतोय आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. तो जो निर्णय घेतील तो कायम राहील आणि शेवटी सगळं समन्वयानं सगळ्या गोष्टीचा मार्ग निघेल. एखादा दुसरा विषय राहिला या ठिकाणी मार्ग निघाला नाही तर वरिष्ठ निर्णय घेतील आणि त्याच्यावर मार्ग निघून जाईल. शिष्टाईची टोपी तुमच्या डोक्यावर आहे, तिरकी आहे का सरळ आहे? शिष्टाईची टोपी माझ्या डोक्यावर आहे, तिरकी आहे की सरळ आहे हा विषय येतो. माझ्या डोक्यावरची टोपी अगदी सरळ आहे, स्वच्छ आहे, पारदर्शी आहे आणि समन्वयाने पुढे जाणारी आहे. क्या बात आहे.